अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा, वटपौर्णिमा कधी आहे? वटपौर्णिमेचा म्हणजे राहुकाळ जो असतो तो कधी आहे? तर वटपौर्णिमेच्या पूजा कधी करावी आणि या दिवशी कोणत्या चुका करू नयेत हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, वटपौर्णिमा म्हटली की आपल्या सगळ्याच महिला भगिनींचा हा एक आनंदाचा उत्सव आहे. आपल्या पतीला अखंड दीर्घायुष्य लाभावं, आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी आपण ही पूजा करत असतो. तर आता पौर्णिमा कधी आहे? तर पौर्णिमा ही 28 जून रोजी पहाटे 3:06 चालू होते आणि 29 जून रोजी सोमवारी ही पहाटे उत्तरात्रीस म्हणजे 3:26 संपते आहे. तर सोमवारी पूर्ण दिवस हा आपल्याला पूजा करण्यासाठी आहे. तर बघा, पौर्णिमा म्हटलं की आपले दुसरेही सेवा साधना येतात. तर आपण आधी वटपौर्णिमेविषयी माहिती बघूया. तर बघा, वटपौर्णिमा या दिवशी आपण दिवसभर पूजा करू शकतो. फक्त राहू काळाची वेळ ही 1.5 तासाची आहे. त्यामध्ये आपण म्हणजे कोणतं शुभ कार्य हे करत नाही. तर ही वेळ सोमवारी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत आहे. तर या काळामध्ये आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करू शकतो. 1.5 तासामध्ये तो पाठ होईल. तर यामध्ये आपण पूजा करायची नाही. बाकी तुम्ही दिवसभर कधीही सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत आपण कधीही पूजा करू शकता. त्याला म्हणजे अभिजित मुहूर्तच पाहिजे किंवा हाच मुहूर्त पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला जमेल तसं तुम्ही ही पूजा करू शकता. कारण बघा, आपण महिला आहोत. आपल्या घरामध्ये खूप कामं असतात. आपले मुलं वगैरे शाळेत जाणारे असले तर त्यांचंही सगळं आवरायचं असतं. आपल्या घरातले सगळे कामावर जाणारे असले असले जे लोक कामावर जातात त्यांचंही सगळं आवरायचं असतं. त्यामुळे आपणच आपलं समजून घेऊ शकतो एकमेकींना की आपल्याला घरामध्ये खूप काम असतं. मग तो जो म्हणजे फक्त राहू काळ सोडून तुम्ही दिवसभर कोणत्याही म्हणजे वेळेत तुम्ही ही पूजा करू शकता. तर बघा, आता वटपौर्णिमेची ही जी पूजा आहे ती आपण करताना कोणत्या चुका करतो? एक तर आपण वडाची जी फांदी भेटते म्हणजे वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण मार्केटमध्ये बघा खूप म्हणजे वडाच्या फांद्या ह्या आलेल्या असतात. तर माझी तर अशी म्हणजे एक इच्छा आहे की खरंच वडाचा वृक्ष हा एवढा दीर्घायुषी आहे आणि या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांचा वास आहे. आपले स्वामी महाराजही या वडाच्या वृक्षाखालीच बसून त्यांनी एवढं म्हणजे सगळं लीला केलेल्या आहेत. तर म्हणजे हा वडाचा वृक्ष जो आहे, कल्पवृक्ष आहे, याला खरंच तोडलं नाही गेलं पाहिजे. माझी तर खरंच कळकळीची विनंती आहे सर्वांना, की खरंच या वृक्षाच्या फांद्या तुम्ही आदल्या दिवशी का होईना त्या तोडू नका. कारण जी आपण पूजा म्हणजे वटवृक्षाखाली जी पूजा करतो, तिचं जे फळ आपल्याला भेटणार आहे, ते वडाची फांदी आणून घरी भेटणार नाहीये. कारण ती फक्त फांदी आहे. त्याच्यामध्ये ना मूळ आहे, ना काही आहे, ना खोड आहे, ना काही आहे. जिथं खरं वडाचं झाड आहे तिथे खूप सात्विक लहरी असतात आणि तिथं पूजा केलेलीचं फळ हे आपल्याला 100% भेटत असतं. घरी आपण ती फांदी आणतो, एखाद्या मोकळ्या कुंडीमध्ये ठेवतो आणि घरच्या घरी त्याला फेरे मारतो आणि आपण अशी पूजा करतो. पण तशी पूजा न करता आपण आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे वडाचं झाड असेल, 5 मिनिटाच्या अंतरावर असेल किंवा थोडंसं दूर असेल, कारण प्रत्येक एरियामध्ये वडाचं झाड हे असतंच. तिथे जाऊन जर आपण पूजा केली, तिथं बघा छान बायका वगैरे पण असतात आणि आपणही छान नटून-थटून जातो आणि म्हणजे सुवासना आपल्याला भेटतात तिथं. कारण आपल्याला पण 5 सुवासनी, 7 सुवासनी यांना वाण द्यायचं असतं. हळदी-कुंकू वगैरे सगळं देऊन. तर तिथे ते आपल्याला भेटून जातात. घरी कोण असतं? आपण फक्त एकटेच असतो किंवा मग अजून आजूबाजूच्या कुणी असले तर ठीक आहे. नाहीतर मग आपण स्वतः एकटीनेच ती पूजा करतो. तिथं त्यात एवढा आनंद नाहीये. बाहेर जाऊन आपण जी पूजा करतो आणि जे पूजेचं फळ आपल्याला भेटतं ते खूप म्हणजे पटीने जास्त असतं. त्यामुळे घरी फांदे न आणता आपण बाहेरच पूजा करावी अशी माझी तरी वैयक्तिक इच्छा आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच हे करा. दुसरं म्हणजे आपण म्हणजे ही पूजा करताना आपण जो धागा बांधतो बघा, वडाच्या वडाच्या झाडाला जो धागा बांधतो आपण, जे धागा सूत्र असतं, ते आपण 5 फेऱ्यांचं किंवा 7 फेऱ्यांचं किंवा कुणी 11 फेऱ्यांचं असं म्हणजे मारत असतो फेरे. ते फेरे मारताना आपण तो धागा नंतर 11 फेरे झाल्यावर किंवा 7 फेरे झाल्यावर तो तोडून घेतो. तर तसा तो धागा न तोडता आपण तिथेच तो धागा गुंडवून ठेवायचा आहे. कारण धागा हा असाच अखंड ठेवा जेवढा असेल तेवढा. कारण धागा तुम्ही छोटा घ्या म्हणजे त्या मापात घेतला तरी चालेल. 5 फेऱ्यांपुरता किंवा 7 फेऱ्यांपुरता किंवा 11 फेऱ्यांपुरता. याला काही जास्त खर्च नाहीत बघा. ₹5 ते ₹10 चा धागा असतो. त्याच्यामुळे आपण तो न तोडता आणि तो तोडून घरी
म्हणजे आणू नये तो. तिथेच ठेवून द्यावा. भले तिथे नंतर त्याचं म्हणजे आपली पूजा झाल्यावर त्याचं कोणी काही का करेना, त्याचं हे नसतं. कारण तिथं बायका वगैरे खूप टपलेल्या असतात प्रत्येक ठिकाणी. ज्या काही आजी, मावशी वगैरे असतात. आमच्या इकडं पण पूजा होईपर्यंत पण ते ठेवून देत नाही, की लगेच ते उचलून घेतात. पण मग तिथं आपण पूजा होईपर्यंत आपण तो धागा तसाच तिथं ठेवायचा आहे. तो तोडून घरी नाही आणायचा आहे आणि तशी पूजा आपण करायची. आणि पूजा करताना एक विनंती अजून आहे, की आता हा जमाना रील्सचा आहे बघा. आपण कुठेही गेलो तरी फोटो हे काढत असतो. फोटो काढायला मलाही आवडतं. तर जोपर्यंत आपण पूजा करतोय तोपर्यंत आपलं लक्ष हे म्हणजे पूजेकडेच पाहिजे. आपण श्रद्धेने ती पूजा केली पाहिजे. मनोभावे ती पूजा केली पाहिजे. पूजा करताना आपण आधी वडाच्या झाडाला पाणी टाकावं. तिथं हळदी-कुंकू व्हावं, अगरबत्ती, दिवा लावावा आणि त्यानंतर जे काही आपल्याला फळं वगैरे जे काही सामान ठेवायचं ते ठेवावं. त्यानंतर आपण म्हणजे वडाला प्रदक्षिणा मारावी आणि प्रदक्षिणा मारताना आपल्या म्हणजे मनामध्ये, मुखामध्ये माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे आणि मला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ दे, अशीच मागणी करायची आहे. बघा, या वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यवानाचे प्राण हे सावित्रीने यमराजांकडून आणलेले आहेत. त्याची कथा ही आपल्या चॅनलवर आहे. तुम्हाला म्हणजे हवी असेल तर तुम्ही बी ऐकू शकता आणि या दिवशी ही वटसावित्रीची कथा जी आहे ती नक्कीच आवर्जून ऐकावी. त्याने आपल्या पतीचं आयुष्य हे वाढत असतं. तर बघा, हे म्हणजे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण हे यमराजांकडून आणलेले आहेत. किती पतिव्रता म्हणावी ती स्त्री. तर बघा, त्याच निष्ठेने, त्याच भावनेने आपण आपली ही पूजा करायची आहे. भलेही आता हा जन्म आपला मानवाचा आहे. पुढचा जन्म कोणता आहे आपल्याला माहिती का? तर नाही. पण तरीही हे व्रत पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण हे व्रत करायचं आहे. आता आपला पुढचा जन्म कोणता हे आपल्याला माहित नाही, देवाला माहिती आहे. त्यामुळे आपण कर्म करताना आपले कर्म हे चांगलेच करायचे आहेत. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं ही म्हणजे वटवृक्षाकडे मागणी करायची आहे आणि आपल्यालाही अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं. माझ्या पतीचे आयुष्यात जे काही अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात, अशी मागणी करायची, अशी प्रार्थना करायची वडाच्या झाडाला आणि ही पूजा छान अशी करायची आहे. आता बघा, उपवास करताना काही ठिकाणी उपवास हा म्हणजे जोपर्यंत आपण पूजा करतोय तोपर्यंत पकडतात. काही ठिकाणी उपवासाच्या दिवशी फलाहार घेतला जातो, खिचडी खाल्ली जाते किंवा भगरही खाल्ली जाते. आणि काही ठिकाणी निर्जला उपवास धरला जातो, म्हणजे काहीच खाल्लं जात नाही जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत. आणि पूजा झाली की मग तो उपवास सोडतात. आता आमच्याकडे कशी म्हणजे प्रथा आहे, की दिवसभर उपवास करायचा आणि रात्री तो उपवास सोडायचा, अशी प्रथा आहे. त्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी खिचडी खातात, भगरही खातात. ज्यांना जसं जमेल तसं ते करू शकतात यथाशक्ती. काहींच्या गोळ्या वगैरे चालू असतात, म्हणजे काही थोडेसे शरीराने कमकुवत असतात, तर त्यांनी खायला हरकत नाही. आपल्या शरीराला त्रास देऊन आपल्याला कोणतंही व्रतवैकल्य करायचे नाहीयेत. कारण देवालाही ते मान्य नाहीये. आपण स्वतःला त्रास करून घेऊन उगाचच व्रत करून फायदा नाही काही. मग आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन तो उपवास करायचा आहे. तर बघा, हा उपवास करताना घरामध्ये छान सात्विक वातावरण ठेवायचं आहे. उगाचच चिडचिड वगैरे करायची नाही. कारण बघा, ज्यावेळेस आपण असे काही म्हणजे धार्मिक कार्यक्रम करत असतो घरामध्ये, पूजा असेल, काही असेल, तर चिडचिड वगैरे हे आपलं होतच असतं. त्यामुळे आपण आपल्या पतिराजांबरोबर भांडण तंटा वगैरे करायचं नाहीये. थोडासा संयम बाळगायचा आहे. असं हे व्रत छानपैकी करायचं आहे. कारण आपण हा उपवासच आपल्या नवऱ्यासाठी धरत असतो, पतिराजांसाठी धरत असतो आणि त्या दिवशी त्यांच्याबरोबर भांडण-तंटा वगैरे करायचा नाही. एक दिवस संयमाचा ठेवा. एक दिवस म्हणण्यापेक्षा त्या पुढचे जे काही दिवस येतील ते आपण संयमच ठेवून वागायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये वादविवाद वगैरे होणार नाहीत. तर बघा, आता पौर्णिमा आहे, तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण काय सेवा करावी? तर सकाळी लवकर उठावं, छान अंघोळ वगैरे करावी आणि आता वटपौर्णिमा असल्यामुळे डोक्यावरून पाणी वगैरे घ्यावं. नंतर तुळशीची पूजा करावी. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावं. नंतर आपण घर स्वच्छ करावं. पौर्णिमा आहे त्यामुळे घरात चाळी दमटे वगैरे असतील. पौर्णिमेला आणि अमावास्येला हे काढायचेच असतात. त्यामुळे जाळे दमटे वगैरे काढावेत. छान घर वगैरे झाडून घ्यावं. आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करावं. दारामध्ये छान रांगोळी काढावी. नंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करावी. जे काही आपले स्वामी महाराज आहेत, कुलदैवत आहेत, कुलदेवी आहे, त्यांचा अभिषेक करावा. त्यांना छान नैवेद्य दाखवा, आरती करावी. त्यानंतर आपण मग वडाची पूजा करावी. ती पूजा झाल्यावर नंतर ते दिवसभरात तुमच्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करावा.
संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण करत असला तर प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा करावी. त्यानंतर तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता पौर्णिमेच्या दिवशी. अशी ही छानपैकी सेवा करायची आहे. तर संध्याकाळी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची सेवाही करू शकता. छान छोटंसं घरामध्ये हवनही करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करू शकता. आता ज्या काही माझ्या भगिनी आहेत जॉबवर जाणारे असतील, त्यांनी ही वटपौर्णिमेची पूजा फक्त राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरात सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. फक्त वडाची फांदी घरी आणून तिची पूजा करू नका. जिथे वडाचं झाड आहे तिथे जा. तिथे छान आता वटपौर्णिमा म्हटल्यावर आपण छान नटून-थटून जातो. तिथे छान पूजा करा आणि छान म्हणजे हा सण हा मांगल्याचा सण आहे बघा. एकमेकांचं देणं-घेणं म्हणजे हळदी-कुंकू वगैरे हे एकमेकांना देणं हा सुवासिनीचा सण आहे. त्यामुळे घरात बसून पूजा करण्यापेक्षा आपण जर बाहेर गेलो तर खूप छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं आणि ज्या म्हणजे नवीन विवाहित आहेत, ज्यांचं पहिलंच वर्ष आहे, त्यांनी छान नटून-थटून आपल्या कडून साडी मिळते आणि छान वाटतं बघा. मग ती पूजा वगैरे करून ते छान फोटो वगैरे काढतात आणि खूप सुंदर वाटतं पहिलं वर्ष. तर तसं करावं. नवऱ्यासाठी नक्कीच उपवास करावा. ज्यांचं पहिलं वर्ष आहे त्यांनी आपल्या पतिराजांचं आयुष्य वाढेल, दीर्घायुष्य लाभेल त्यांना, अशी वडाच्या झाडाकडे प्रार्थना करावी. या दिवशी विष्णू मंत्र बोलावा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं या मंत्राचाही जप करावा. विष्णू सहस्रनामाचाही जप करावा. अशी साधी आणि सोपी पूजा आपण या दिवशी करावी. ज्या नवविवाहित म्हणजे ताई आहेत त्यांनी तर हा उपवास जरूर करावा. कारण त्यांचं पहिलंच वर्ष आहे. नवीन काही ठिकाणी बघा नवीन साडी वगैरे घालतात. दरवर्षी नवीन साडी घालतात. मलाही आवडतं. स्वामींच्या कृपेने ती मला भेटते. तर असं काही छान असा हा सण आहे, तो आपण छान साजरा करावा आणि आपला हा दिवस आनंदात घालवावा. घरामध्ये वादविवाद, तंटे होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी रुजू करते आणि सर्वांना पुढच्या व्हिडिओपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.